कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रागे भाजीले घर एका आजीने पेशदार म्हणताना आग लावून दिली त्या घराला सारे का तर आपण मी माझ्या मनचं सांगत नाही तिसा रागे भाजीले घर नागविले ते नेले फार काय भाजी असं एक नियम आहे बाप तैसा बेटा कुंभार तैसा लोटा जाती पर घोडा बहुत नाही तो थोडा थोडा परमात्म्याच्या होत ना पण परमात्म्याने लोणी चोरलं लोण्याचं निमित्त केलं पण खरं म्हणजे भगवंताने प्रत्येक गोपिकेचं चित्त चोरलं इथे बी गोपी आहेत ना आम्ही गोपाळ आहेत आमच्या गळ्यात माळी आहे आम्ही गवळणी म्हणून घेतो गवळणी म्हणतो म्हणजे काहीच्या काही गवळ म्हणतो ज्या म्हणून आहे त्या गवळणी म्हणतो आणि अशा म्हणल्याशिवाय गवळण रंगत नाही शेपट गवळण म्हणू नये कधी आता वाकून टाक सडा शेपट गवळणाने माणसं रंगतील पण देव रंगणार नाही संत रंगणार नाही महाराज परमात्मा गोकुळामध्ये बालपणी जे गोपाळाला घेऊन लोणी चोरलं अर्थात चित्त चोरी येले नंदाच्या नंदने का म्हणे येणे गरुडध्वजाने लोणी चोरलं निमित्त लोण्याचं गेलं पण चित्त चोरलं हरिणे माझे हरिणे चित्त आमचं चित्त का चोरत नाही तो तर आमच्या घरी गावरान गाई कुठे जर्सी गाईचं लोणी त्याला आवडत नाही गावरान गाय पाहिजे चित्त लोण्यासारखं मऊ पाहिजे मृदू पाहिजे शुद्ध पाहिजे मृदू सबाय नवनीत लोणी तुम्ही कुणकुणी बोट लावा महाराज आतून बाहेरून लोणी जसं मऊ आहे तसं माणसाचं मन मौन असेल मौनी असेल निर्मळ असेल परमात्मा येईल भगवंत लोणी चोरायचे आणि प्रत्येक असताना गोपिका जायची असू दे कृष्णाने लोणी चोरलं चोरू दे ना मग लोणी तर चोरू दे मटकी फोडली फोडू दे अमुक केलं करू दे भगवान कृष्णाची एकही खोडी यशोदा मैयाने आपल्या आणि त्याच्यात नोंद केली नाही बहुतेक आपला पोराची खोडी आपल्या आई वडिलाला लहानपणी फार गोड लागतात खोड्यात तेच पण मोठेपणे मग ते खोड्या मग रडतो माणसाला यशोदाबाई उलट त्यांना सांगायची बाई माझं बाळ तसं नाहीये बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोचिरवाणी माझं बाळ 5 वर्षाचं आहे आणि पुन्हा माझ्या घरी काय कमी केलं देवाने ते लोणी चोरी एक दिवस भगवंताने काय केलं सासूच्या घरी म्हणजे चोरी केली घरी त्यांच्या घरी चोरी केली आणि बाहेर जाताना त्यांच्या सोनाच्या तोंडाला लोणी चोरून गेलं मग पळाला अशा खोड्या भगवान कायम करायचा यशोदाची खोडी करायचा यशोदा मैयाला आपल्या लहानपणी कोणाची खोडी गोडूच लागते ना ती मैया म्हणायची बाई तुम्हीच असणाऱ्या ओढाळ असणाऱ्या गवळणी आहे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोगरगावच्या भगवंता परमात्मा लोणी चोरतो खोड्या करतोय खोड्या नको करू माझे कृष्णाने खोडी करू नको बाबा
मला लांब जायचंय, पड्या करू नको. अरे मडकी फोडू नको, माती खाऊ, गुटखा खाऊ नको कृष्णा, तंबाखू खाऊ नको. बरेचसे कृष्ण असणारे महाराज असे चोरून चोरून खातात. हो, खोडी करू नको. भगवान खोडी काही संपवत नाहीये. गण कृष्णाला हाणून पाहिलं, मारून पाहिलं, शकून पाहिलं तरी गुण येईना मला. शेवटी काय करावं. आयशी ऐकता गारानी, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी देता कोणी, एका जनार्दनी चरणी. हेवाई आपाशी पावेना पोट सोसू धिंगाणा मी पण सोसू करून. शेवटी संपूर्ण महिला एकत्रित आल्या. सकाळीच महाराज नंदाच्या दारामध्ये लगेच लाटणी मोर्चा घेऊन आल्या. महाराज गोपाळ यशोदे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे निघून जावं इथपर्यंत मला त्याची मजा केली. सांगितलं कृष्णा तू ऐकत नाही. आता ना प्रत्येकाच्या घरून तक्रार येते रे कृष्णा. गवळ्या घरी बोबाट उठला, माटतयाचे प्रत्येकाचे घरून तक्रार येते. कृष्णा तू ऐकत नाही, खोडी करतो. एक काम कर, आता तू आता मोठा झाला ना, आता गावात नको राहू, तर कॉलेजला जा. अरे तुम्ही गाया घेऊन चाले, तुम्ही गाया घेऊन चाले, उद्या जाईन मी रानास्थळी गोदाना. गोपाष्टमी पहिली भगवान सकाळी उठलेले आहेत. यशोदेने भगवंताला तयार केलं. स्नान संध्या केली. कृष्णाने हातात काठी दिली, काळी घोंगडी दिली, जवळ केलं मोबाईल दिला. भगवंताला तयार करून परमात्मा सकाळी उठले. गोधने सारा बया शारंगपणे परमात्मा 9 लाख गाया घेऊन वृंदावनात आलेली आहेत. वृंदावनामध्ये गायी चरायला सोडून दिल्या. सरपंच बहुतेक जर समजा काम असलं तर बरं आहे, काम नसलं म्हणजे माणसं बहुतेक खेळ खेळतात. वृंदावनात गायी चरायला सोडून दिल्या. मग काय करावं, तर सर्व गोपाळांनी खेळायला सुरुवात केली. ते कोणकोणते खेळ खेळले.
खेळता खेळता खडा वेळ दम खेळ खंडोबा अनेक खेळ खेळले. कोण म्हणलं पबजी खेळले, अनेक खेळ खेळून परमात्मा थकलेले आहेत. गोपाळ थकले, जवळजवळ 1:30 वाजले मला खेळता खेळता फार 1:30 वाजला. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बी आहे आणि आतून असं वाटतं की कीर्तन केव्हा संपूर्ण केव्हा ही बी आणि धरावं तसंच होतं. दोन्ही पण गोष्टी आहेत. तरी परंतु समस्त ग्रामस्थ, समस्त महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि साई भक्त, साई परिवार, त्यात आमचे प्रमस्नेही आणि विशेष म्हणजे सर्व साई भक्त मंडळ निर्व्यसनी असून निर्मळ आहेत. व्यसन नसावं आणि देवाचं असावं, बस कधी काही कमी पडणार नाहीये. म्हणून भगवंताने खेळ मोडलेला आहे. गाया पाहिल्या तर गाया फार लांब लांब गेल्या दिसल्या मला. कोणाची टाकळी बांधला, कोणाची कोपरगावला, कोणाची कुठं, कोणाची कुठं. उभळती आणायची कशी भगवंताने आपल्या कमरेची मुरली काढली आणि त्या मुरलीच्या स्वरामध्ये सर्व गायी एकत्र आल्या. मृदु मधुर मधुर वादवितो वेणो, मधुर मधुर वादवितो वेणो, मधुर मधुर वादवितो वेणो, मधुर मधुर परमात्म्याने तो खाला तिथं वाटला. एक चटाळी झाली चंद्रभागीच्या वारवंती, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. एक चटाळी झाली एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणी अडाणी असेल, कोणी असेल, भगवान परमात्मा प्रत्येकाला काला काला तयार आहेत, द्यायला तयार आहेत. आपणही हा काला इथं आता देणार आहोत. आरती होईल, त्यानंतर सर्वांनी प्रसाद घेऊन जायचं आहे. आदरणीय विकास महाराजांचं हे कीर्तन त्यांचं होतं, पण त्यांनी आग्रह तुम्ही कीर्तन करा. सरपंच सर्वांनी साथ केली. कीर्तन जसं झालं तसं भगवंताला अर्पण करून आपण भजन घेऊ. त्यानंतर आणि आरती होईल, काही सूचना होईल, मग आपण जायचं आहे. त्याबद्दल मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करण्यात असतो. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद
राधे अशा प्रकारे काढले सेवा प्रभूचरणी अर्पण करून श्री राघवेंद्राच्या पुढची सूचना महाराज करतील. ज्ञानेश्वर झाले समाधान तुमचे साईबाबा या ठिकाणी स्थित झालेले आहे. कृपावंत दयावंत भगवंताची कृपा सदैव तुमच्या सर्वांवर राहो ही सद्गुरू साईनाथांची चरणी प्रार्थना. आज सर्वच ज्ञात अज्ञात सर्वांचा अनमोल असणारं सहकार्य आपल्या कार्यक्रमाला लाभलेला आहे. 1912 मध्ये हा साई चरित्राचा भव्यदिव्य असा सोहळा आमचे संत साईबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्वेसर्वा गीताराम भाऊ पवार यांच्या प्रयत्नातून सुरू झाला. तेव्हापासून या पारायणाचं अखंड सातत्य भक्तीची परंपरा मात्र तुम्ही सर्वांनी जोपासलेली आहे. साई सच्चरित्र जेव्हा प्रथम पारायण झालं तेव्हा साई निर्माण ग्रुप
शिर्डी साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्या संयुक्त विद्यमाने गाव तेथे साई चरित्र पारायण अभियानांतर्गत अतिशय गावोगावी जाऊन साई ग्रंथाचं वितरण करून लोकांच्या मुखारविंदातनं तो साईबाणी फुलवून घेण्याचं महान कार्य आमच्या साई निर्माण ग्रुप आणि साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्या वतीनं करण्यात आलं. आमचे साई निर्माण ग्रुपचे सर्व मी कालच सांगितलं. आदरणीय विजूभाऊ कोते पाटील आणि साई संदेश प्रतिष्ठानचे सर्व माझे परमार्थातले आणि व्यवहारातले दोन्ही ठिकाणचे असणारे गुरुमित्र आदरणीय पंकज भाऊ लोढा यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नातनं आतापर्यंत हजारो गावांमध्ये जवळजवळ 4 कोटी रुपयाच्या ग्रंथाचं वितरण या महात्म्यांनी केलेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या अद्वितीय असणाऱ्या साईनाथांच्या कार्याला त्रिवार वंदन करूया. आज आवर्जून आमच्या साई संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि साई निर्माण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय पंकज भाऊ लोढा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 2 शब्दामध्ये फक्त ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. तदनंतर गीताराम भाऊ आभार मानतील. आलेले मान्यवर जे आहेत त्यांचं छोटस सत्कार समारंभ होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. चला पंकज भाऊ चला.